सराव संच 8.1 खूप महत्त्वाचा आहे, कारण याचा उपयोग तुम्हाला 9वी आणि 10वीतही होणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी सराव संच 8.1 अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे. चला आता पहिला प्रश्न पाहूया. खालील मापे दिली असता चौकोनांच्या रचना करा. यातला पहिला प्रश्न, चौकोन MORE मध्ये लेंथ ऑफ MO म्हणजे MO ची लांबी बरोबर 5.8 सेमी जे प्रश्नामध्ये दिलेले आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेऊया. चौकोन MORE मध्ये लेंथ ऑफ MO म्हणजे MO ची लांबी बरोबर 5.8 सेमी. लेंथ ऑफ OR बरोबर 4.4 सेमी. माप कोन M बरोबर 58 अंश. माप कोन O बरोबर 105 अंश. आणि माप कोन R बरोबर 90 अंश. प्रश्नामध्ये जे जे दिलेलं आहे ते आपण लिहून घेतलं. त्यानंतर आपण इथे कच्ची आकृती काढून घेऊया. आपल्याला चौकोन काढायचा आहे. ह्या चौकोनला आपण नाव दिले चौकोन MORE. MO ची लांबी दिलेली आहे 5.8 सेमी. OR ची लांबी 4.4 सेमी. कोन M बरोबर 58 अंश म्हणजे हा इथला कोन आहे 58 अंश. कोन O बरोबर 105 अंश आणि कोन R म्हणजे इथला जो कोन आहे तो 90 अंशाचा आहे. ह्या कच्च्या आकृतीच्या मदतीने आपल्याला इथे चौकोन काढायचा आहे. तर सर्वात आधी आपण OR काढून घेऊ. ह्या चौकोनाचा पाया OR बरोबर 4.4 सेमी. मग त्यानंतर इथे जे पायाचे कोन आहेत, कोन O बरोबर 105 अंश आणि कोन R बरोबर 90 अंश, हे दोन कोन म्हणजे पायाचे कोन आपण काढून घेऊया. कोनमापक बिंदू O वर ठेवा आणि ही जी बेस लाईन आहे आडवी लाईन ती रेषाखंड OR वर आली पाहिजे. त्यानंतर इथे लक्ष द्या, आपण कोनमापक बिंदू O वर ठेवले. ह्या बिंदूच्या उजव्या बाजूला हा रेषाखंड OR आहे. मग उजव्या बाजूचा जो शून्य आहे म्हणजे रेषाखंड ज्या दिशेला आहे त्या बाजूचा जो शून्य आहे तिथून मोजण्यास सुरुवात करायची. आपल्याला पाहिजे आहे कोन O बरोबर 105 अंश. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 100 आणि 110 च्या मध्ये 105. मग आपण बिंदू O मधून जाणारी ह्या बिंदूतून जाणारी इथे रेषा पुढे वाढवून घेऊ. हा इथला कोन O 105 अंशाचा कोन तयार झाला. त्याचप्रमाणे आपण हा पायाचा कोन R काढूया. मग कोनमापक बिंदू R वर ठेवा. आपल्याला कोन R 90 अंशाचा घ्यायचा आहे. ह्या बिंदूच्या डाव्या बाजूला रेषाखंड OR आहे. मग डाव्या बाजूचा जो शून्य आहे तिकडून मोजण्यास सुरुवात करा. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 म्हणजे इथे झाले 90 अंश. मग बिंदू R मधून जाणारी ह्या बिंदूतून जाणारी आपण इथे रेषा वाढवून घेऊ पुढे. इथे झाले 90 अंश. त्यानंतर कोन M 58 अंशाचा काढायचा आहे, पण त्याआधी आपल्याला OM ची लांबी दिलेली आहे 5.8 सेमी. कंपासवर 5.8 सेमी अंतर घ्या. कंपासचा टोक बिंदू O वर ठेवून इथे एक कंस काढा. हा कंस ह्या किरणला ज्या बिंदूत छेदतो त्या बिंदूला M नाव द्या. हे OM ची लांबी 5.8 सेमी. आपण कंपासवर 5.8 सेमी अंतर घेऊन इथे कंस काढला होता, म्हणून OM ची लांबी 5.8 सेमी. त्यानंतर आपल्याला कोन M 58 अंशाचा घ्यायचा आहे. कोनमापक बिंदू M वर ठेवा. मग इथे लक्ष द्या, ह्या बिंदूच्या खालच्या बाजूला रेषाखंड OM आहे. मग खालच्या बाजूचा जो शून्य आहे तिकडून मोजण्यास सुरुवात करा. 0, 10, 20, 30, 40, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58. त्यानंतर M मधून जाणारी ह्या बिंदूतून जाणारी आपण रेषा काढून घेऊ. इथे हा जो कोन आहे M 58 अंशाचा आणि ह्या दोन रेषा एकमेकांना जिथे छेदतात त्या बिंदूला आपण बिंदू E नाव देऊ. हे चौकोन MORE तयार झाले. त्यानंतर पुढचा प्रश्न, चौकोन DEFG असा काढा की. आपण जे प्रश्नामध्ये दिलेलं आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेऊया. चौकोन DEFG मध्ये
लेंथ ऑफ डीई बरोबर 4.5 सेमी, म्हणजे डीई ची लांबी 4.5 सेमी. लेंथ ऑफ ईएफ 6.5 सेमी, ईएफ ची लांबी 6.5 सेमी. लेंथ ऑफ डीजी म्हणजे डीजी ची लांबी दिलेली आहे 5.5 सेमी. लेंथ ऑफ डीएफ, डीएफ ची लांबी 7.2 सेमी. आणि लेंथ ऑफ ईजी, ईजी ची लांबी दिलेली आहे 7.8 सेमी. सर्वात आधी आपण इथे कच्ची आकृती काढून घेऊया. चौकोन डीईएफजी. चौकोन डीईएफजी. डीई ची लांबी दिलेली आहे, ईएफ ची लांबी 6.5 सेमी, डीजी ची लांबी 5.5 सेमी, डीएफ बरोबर 7.2 सेमी. हा जो कर्ण डीएफ आहे, डीएफ ची लांबी दिलेली आहे 7.2 सेमी. कर्ण ईजी बरोबर 7.8 सेमी, ईजी ची लांबी 7.8 सेमी. ह्या कच्च्या आकृतीच्या मदतीने आपण इथे चौकोन काढून घेऊया. सर्वात आधी आपण ह्या आकृतीचा पाया ईएफ 6.5 सेमीचा काढून घेऊ. ईएफ 6.5 सेमी. त्यानंतर इथे पहा डीई ची लांबी 4.5 सेमी दिलेली आहे. मग लगेचच आपण डीएफ, हा जो कर्ण डीएफ आहे ते काढून घेऊया. म्हणजे हा त्रिकोण तयार केल्याच्या नंतर आपल्याला आकृती काढण्यास सोपी जाईल. म्हणजे बाजू डीई ची लांबी 4.5 सेमी. कंपासवर 4.5 सेमी अंतर घ्या. कंपासचा टोक बिंदू ई वर ठेवून इथे कंस काढा. त्यानंतर डीएफ ची लांबी दिलेली आहे 7.2 सेमी. कंपासवर 7.2 सेमी अंतर घ्या. कंपासचा टोक बिंदू एफ वर ठेवून इथे ह्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा. हे दोन कंस एकमेकांना जिथे छेदतात त्या बिंदूला डी नाव द्या. त्यानंतर डीई आणि डीएफ जोडून घेऊ. मी व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी पेनचा वापर करत आहे, पण तुम्ही आकृती काढण्यासाठी पेन्सिलचाच वापर करा. इथे डीई ची लांबी 4.5 सेमी. ही आकृती काढल्याच्या नंतर जे जे दिलेलं आहे ते लगेचच लिहून टाकायचं. डीएफ ची लांबी दिलेली आहे 7.2 सेमी. त्यानंतर कर्ण ईजी ची लांबी 7.8 सेमी. कंपासवर 7.8 सेमी अंतर घ्या. कंपासचा टोक बिंदू ई वर ठेवून इथे कंस काढा. आणि डीजी ची लांबी 5.5 सेमी. कंपासवर 5.5 सेमी अंतर घ्या. डीजी ची लांबी, कंपासचा टोक डी वर ठेवून ह्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा. हे दोन कंस एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूला जी नाव द्या. मग आपण डीजी जोडून घेऊ. डीजी ची लांबी 5.5 सेमी. आणि हे ईजी, कर्ण ईजी ची लांबी 7.8 सेमी. त्यानंतर जीएफ जोडून घेऊ. हा चौकोन डीईएफ जे तयार झाला ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न, चौकोन एबीसीडी मध्ये लेंथ ऑफ एबी बरोबर 6.4 सेमी. जे प्रश्नामध्ये दिलेले आहे ते आपण लिहून घेऊया आधी. चौकोन एबीसीडी मध्ये लेंथ ऑफ एबी म्हणजे एबी ची लांबी दिलेली आहे एबी बरोबर 6.4 सेमी. लेंथ ऑफ बीसी, बीसी ची लांबी 4.8 सेमी. माप कोन ए बरोबर 70 अंश. मेजरमेंट ऑफ अँगल ए बरोबर 70 अंश. माप कोन बी बरोबर 50 अंश. आणि माप कोन सी बरोबर 140 अंश. इतकं आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. जे प्रश्नामध्ये दिलेलं आहे सर्वात आधी आपण ते लिहून घेतलं. त्यानंतर आपण इथे कच्ची आकृती काढून घेऊया. चौकोन एबीसीडी. ए बी सी डी. इथे ए बी ची लांबी 6.4 सेमी. बी सी ची लांबी 4.8 सेमी.
मापकोन ए म्हणजे इथला कोन 70 अंशाचा, मापकोन बी म्हणजे इथला कोन 50 अंशाचा, इथला कोन 140 अंशाचा. ह्या कच्च्या आकृतीच्या मदतीने आपण चौकोन ABCD काढू. सर्वात आधी ह्या चौकोनाचा पाया म्हणजे बाजू BC 4.8 सेमीची काढू. BC 4.8 सेमी. त्यानंतर हा इथला कोन B आणि कोन C हे दोन पायाचे कोन आपण काढून घेऊ. कोनमापक बिंदू B वर ठेवा. इथे आपल्याला कोन B 50 अंशाचा आहे. 0, 10, 20, 30, 40, 50 म्हणजे इथे येणार 50 अंश. बिंदू B मधून जाणारी, ह्या बिंदूतून जाणारी आपण रेषा पुढे वाढवून घेऊ. इथला जो कोन B आहे 50 अंशाचा, त्यानंतर कोन C 140 अंश. कोनमापक बिंदू C वर ठेवा. 140 अंश. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 100. बिंदू C आणि ह्या बिंदूतून जाणारी रेषा पुढे वाढवून घेऊ. हा विशाल कोन 140 अंशाचा कोन तयार झाला, कोन C. त्यानंतर कोन A 70 अंशाचा आहे, पण त्याआधी AB ची लांबी 6.4 सेमी दिलेली आहे. कंपासवर 6.4 सेमी अंतर घ्या. कंपासचा टोक बिंदू B वर ठेवून इथे कंस काढा. हा कंस ह्या किरणला ज्या बिंदूत छेदतो त्या बिंदूला A नाव द्या. बाजू AB ची लांबी 6.4 सेमी. त्यानंतर कोन A 70 अंशाचा आहे. कोनमापक बिंदू A वर ठेवा. 70 अंश. इकडून मोजण्यास सुरुवात करा. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 म्हणजे इथे येणार 70 अंश. बिंदू A मधून जाणारी, ह्या बिंदूतून जाणारी आपण रेषा पुढे वाढवून घेऊ. ह्या दोन रेषा एकमेकांना जिथे छेदतात त्या बिंदूला D नाव द्या आणि हा इथला कोन A 70 अंशाचा आहे. हा चौकोन ABCD तयार झाला. त्यानंतर पुढचा आणि शेवटचा प्रश्न, चौकोन LMNO काढा. प्रश्नामध्ये जे जे दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया. चौकोन LMNO मध्ये लेंथ ऑफ LM बरोबर लेंथ ऑफ LO बरोबर 6 सेमी. आपण वेगवेगळे लिहून घेऊया. लेंथ ऑफ LM बरोबर 6 सेमी आणि लेंथ ऑफ LO म्हणजे LO ची लांबी पण आहे 6 सेमी. लेंथ ऑफ ON बरोबर लेंथ ऑफ NM बरोबर 4.5 सेमी. लेंथ ऑफ ON बरोबर 4.5 सेमी आणि लेंथ ऑफ NM म्हणजे NM ची लांबी पण 4.5 सेमीच आहे. आणि लेंथ ऑफ OM ची लांबी दिलेली आहे 7.5 सेमी. इथे कच्ची आकृती काढून घेऊ. चौकोन LMNO. LM ची लांबी 6 सेमी, LO ची लांबी 6 सेमी, ON ची लांबी 4.5 सेमी, NM किंवा MN ची लांबी 4.5 सेमी. OM हा जो कर्ण OM आहे त्याची लांबी 7.5 सेमी दिलेली आहे. ह्या कच्च्या आकृतीच्या मदतीने आपण चौकोन LMNO काढू. सर्वात आधी पाया MN 4.5 सेमीचा काढू. MN ची लांबी 4.5 सेमी. त्यानंतर कंपासवर NO चे अंतर 4.5 सेमी घेऊन एक कंस काढा आणि OM चे अंतर 7.5 सेमी घेऊन इथे एक कंस काढा. म्हणजे आपण त्रिकोण OMN आधी काढून घेऊ. कंपासवर 4.5 सेमी अंतर ON चे अंतर घेऊ. 4.5 सेमी. कंपासचा टोक बिंदू N वर ठेवून इथे कंस काढू. त्यानंतर OM चे अंतर 7.5 सेमी आहे. कंपासवर 7.5 सेमी अंतर घेऊ. कंपासचा टोक बिंदू M वर ठेवून इथे ह्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढू. हे दोन कंस एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूला O नाव देऊ. मग OM आणि ON जोडून घेऊ. आणि OM ची लांबी 7.5 सेमी. त्यानंतर बाजू LM आणि बाजू LO चे अंतर 6 सेमी आहे. कंपासवर 6 सेमी अंतर घेऊ. कंपासचा टोक बिंदू M वर ठेवून इथे एक कंस काढू. हे LM 6 सेमी मापाचे आहे आणि LO पण 6 सेमी मापाचेच आहे. मग कंपासचा टोक उचलून बिंदू O वर ठेवा आणि ह्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा. हे दोन कंस एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूला L नाव द्या. LM आणि LO जोडून घ्या.
बाजू LM चे अंतर 6 सेमी, तसेच बाजू LO चे अंतर 6 सेमी. हा त्रिकोण LMNO तयार झाला. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हा सराव संच 8.1 इथेच संपला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 8.2 पाहणार आहोत. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.